नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज मी आलोय उभळे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, म्हणजे अर्थात माझ्या गावी आलोय. आणि इथे आज नांगरणीची स्पर्धा होते. नांगरणीची जी जिल्हास्तरीय स्पर्धा आहे तिथे आज माझ्या गावाचं असतं ते जनरली खूप असं सुनं असतं, पण आज एवढी लोक माझ्या गावात मी बघतोय ना, एखाद्या जत्रेचं स्वरूप इथे आलेलं आहे. तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, इथे सगळी इथे स्पर्धेचे स्वरूप आलेले आहे. इथे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत. आणि हा आमच्या गावचा मुख्य रस्ता आहे. इथे आता ती स्पर्धा सुरू होईल. आपण हे सगळं दृश्य एरियल व्ह्यू मध्ये ड्रोनच्या साहाय्याने पण पाहूयात. ड्रोन मधून सुद्धा आपण हे दृश्य पाहणार आहोत आता. आणि या कार्यक्रमाची माहिती सुद्धा घेणार आहोत. तर पाणी द्या का पहिलं, पाणी द्या पटकन. ही बघा, ही स्पर्धा अशा प्रकारे भरवली जाते. मला वाटतं 93 नोंदणी झालेल्या आहेत. जरा थांबवा, बैल थांबवा. स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आपण आता काही सीन्स पाहणार आहोत. बस उठला. या सगळ्या तर आता आपण बोलणार आहोत. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत माझे बंधू विक्रांत दत्ताराम चव्हाण, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ते आपल्याला याविषयी आता माहिती सांगतील. आपण आता त्यांच्याकडून माहिती घेऊया. माझ्याकडून या मैदानात जी जोडी 11व्या नंबरसाठी येईल, त्या 11व्या नंबरच्या जोडीसाठी माझ्याकडून मी 1000 विक्रांत, आता मला माहिती सांग की आपला हा कार्यक्रम कधीपासून सुरू होतो आणि काय काय असतं या कार्यक्रमामध्ये, कोणी हा कार्यक्रम सुरू केला आणि सगळी माहिती. हा कार्यक्रमाला प्रतीक आता आपली दुसरं वर्ष चालू आहे. गेल्या वर्षी आणि हे कार्यक्रम सुरू करण्यासाठी आपण आपल्या गावामधले जे सगळे ग्रामस्थ आहेत, त्यामध्ये कोणतीही जातपात न बनता आम्ही एक पोरांनी मिळून त्यामध्ये वरिष्ठ पण आहेत, आम्ही लहान मुलं पण आहोत आणि आमच्यासारखी मुलं पण आहोत कार्यकर्ते. त्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून हे एक मंडळ स्थापन करून एक विद्यार्थ्यांना उपयोगी असे, यामधून जे काही 2 पैसे मिळतात त्या विद्यार्थ्यांना उपयोगी असे पडेल असे आम्ही इथून उपक्रम चालू करतो ह्या मंडळामार्फत. आणि आतापर्यंतचा रिस्पॉन्स किती? आपल्याकडे किती जोड्या रजिस्टर झाल्यात आजच्या कार्यक्रमात? आता प्रतीक, तुला सांगायला मला आनंद वाटतोय की गेल्या वर्षी आपल्याकडे फक्त 47 जोड्या होत्या आणि या आत्ताच्या या कारकिर्दीमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये आता आपण 98 या क्रमांकाच्या जोडीवरती आपण रजिस्टर केलेलं आहे. आणि आतापर्यंत झालेल्या मैदानात कुठल्याही मैदानात गावठीसाठी 98 जोड्या आलेल्या नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमाचं पहिलं, दुसरं आणि तिसरं बक्षीस कसं आहे ते पण सांगा. आता या कार्यक्रमाचं तुम्ही आता इथे बघाल की पहिलं बक्षीस आहे ते 20,000, दुसरं बक्षीस आहे 15,000, तिसरं 10,000, चौथं 8,000, पाचवं 6,000, सातवं आहे ते 4,000, आठवं 2, 9वं 2, 10वं 2 अशी आपली बक्षिसं आहेत. म्हणजे 10 बक्षिस आपण देतो. हो 10 बक्षिसं. नक्कीच, धन्यवाद. आपण ही माहिती दिलीत. आता आपण शर्यतीचा पण आनंद घेऊया. नक्कीच.
मी आता बराच वेळ तिथे स्टेजवर होतो, पण मी आता खालती फील्ड मध्ये उतरलोय. इथे मी बैलांच्या जोड्या इथे लोकांनी लावलेल्या आहेत. तिथे समोर ती धावण्याची स्पर्धा होणार आहे. धावण्याची म्हणजे नांगरणीची स्पर्धा आहे. मी तुम्हाला याचं थोडस एक इन्साइट देतो, आयडिया देतो. आपण सगळ्यांनी कांतारा पाहिला. कांतारा जो फर्स्ट पार्ट होता त्याच्यामध्ये जो आपला मेन कॅरेक्टर रिषभ शेट्टी शिवा हा प्ले करतो, त्याची पण सुरुवात अशाच एका रेसमधून होते. आणि तीच प्रथा, तीच रेस इथे आमच्याकडे सुद्धा होते, ज्याला नांगरणी स्पर्धा म्हणतात. तिथे त्याला कमळा म्हणायचे, इथे नांगरणी म्हणतात. आता मी तुम्हाला फील्ड दाखवतो, बैल बांधलेली दाखवतो, आणि थोड्या वेळात ती रेस सुरू होईल, ती सुद्धा दाखवतो. हे बघा, तुम्ही समोर बघू शकता, हे बैल आपले बांधलेले आहेत. आणि हा समोर आहे तो त्यांचा ट्रॅक आहे. या ट्रॅक वरून एका म्हणजे हा एक लीप आहे, जो रेसिंग लीप असतो तसा. तो लीप सगळ्यात लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये जी बैल जोडी पूर्ण करेल ती जिंकणार असते. सध्या पावसाचे दिवस आहेत, पण पाऊस काही दिसत नाहीये, फार ऊन आहे इथे. त्यामुळे कृत्रिमरित्या हे शेत भिजवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ही जेव्हा चिठ्ठ्या पडून नावांच्या रँकिंग होतील, आणि त्यानंतर ही स्पर्धा सुरू होईल. आता स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. स्पर्धेचं उद्घाटन हे या नांगरणीच्या फील्डच्या पूजेने होणार आहे. आता स्पर्धेला सुरुवात होते. तुम्ही समोर बघू शकता, पहिली जी जोडी आहे, मानाची जोडी, ती आलेली आहे. आणि ती जोडी आता स्पर्धेला सुरुवात करेल. बघा, सुरू झालेली आहे. तर इथे एक प्रॉब्लेम झालाय. एक बैलांची जोडी जी होती ती पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल झाली, मधपर्यंत गेली, आणि ते दोन बैल आता अडकून आहेत. एक बैल पडलाय, एक इश्यू झालाय. असे इश्यू होत असतात इथे. That's okay, part of the game.